दुसऱ्याला सुद्धा आत्मयोग्यतेने पहा. जीव म्हणजे ज्ञान आहे व त्याच्या योग्यतेचे नाव ईश्वर आहे. देह हा साचलेल्या अन्नाचा पुतळा आहे. अन्नाचा पाक काळीत साचलेला आहे. त्याच्या सत्वामध्ये ईश्वर आहे. तेच आपण असल्याचे ज्ञान आहे. त्या देहात जे नाना प्रकारचे विकार निर्माण होतात ते अन्नाचे गुणधर्म आहेत. परंतु ज्ञान जे आहे ते आकाशासारखे घन आहे. जीव म्हणून ज्ञान व ज्ञान म्हणून आपण, ज्ञान म्हणून ईश्वर. सत्व भेटते व त्याच्या प्रकाशात हे सगळे जग दिसते. आपण काय व्हावे व न व्हावे हे ज्ञानच जाणते. ज्याने जाणले ते ज्ञानरूपाने उगी राहते. त्याच्या गरजा मागितल्याशिवाय पुरवल्या जातात. जसा गर्भाच्या गरजा आपोआप पुरवल्या जातात तशा. कोणाच्या तर ज्याने ठिकाण ओळखले आहे त्यासाठी ज्ञान ज्ञानातच भरावे, बाहेरच्या विषयात भरू नये. कारण दिसते आणि कळते त्याच्या आधीच आमचे अस्तित्व आहे ह्याचा जणू विसर पडल्यासारखा झालेला आहे. त्यामुळे तर्कज्ञान वाढते, पण हा तर्क जाणणारे शुद्ध ज्ञान आहे. त्या ज्ञानाला जो ओळखतो तो देहात असतानाच मुक्त होतो. ह्याच्या सत्तेने प्राण व्यवहारतो आहे. ज्ञान द्रष्टा आहे. नाना प्रकारचे अनुभव येतात, पण ते कशामुळे येतात तिकडे लक्ष द्या. तो ईश्वर व तेच तुम्ही हे मानायला भीड धरू नका. त्याचे दर्शन डोळे झाकले की घननीळ सावळा असे होते व डोळे उघडले की प्रकाशमान होते. अशा ह्या दाट निळ्या घनश्यामाला जन्ममरण येईल काय? तो बोलवतो, चालवतो व त्याच्या दर्शनामध्ये जो मग्न झाला त्याचे क्लेश आपोआप निवारण होतात. तर त्याला जर त्यांनी ओळखले तर सगळ्यांना ओळखल्यासारखेच आहे. जो स्वतःच्या दर्शनाने पुनीत झाला त्याची देवळे रावळे होतात. कारण त्याच्या हस्ते फक्त परोपकारच घडलेला असतो. देह गेला तरी त्याला लोक वश होतात. त्याच्या नावाने भजन करतात, पूजन करतात. देहाच्या रसातील ज्ञान ओळखून राहा. जो स्वतःला शहाणा समजतो त्याच्या एवढा मूर्ख कोणी नसतो. दुसऱ्याला सुद्धा आत्मयोग्यतेने पहा. मला जर तुम्ही भगवान समजता तर ते तुम्हाला भोगावे लागेल. मला जर तुम्ही देह समजलात तर देहबुद्धी तुम्हाला त्रास देईल. तर हा सारा चैतन्याचा व्यवहार आहे. ते चैतन्य चैतन्यातच मिसळणार आहे. तुमच्याच ओळखीचे सगळे प्राणी मात्र आहेत. तुमच्या ज्ञानाला शरण जा. त्याविना अन्य भगवंत नाही. याचकपणा करू नका, म्हणजे आपल्या भल्याची याचना घेऊन लोक तुमच्याकडे येतील.